मित्रांनो, आपण विक्री करताय म्हणजे स्वतः व्यावसायिक आहात किंवा तुमच्याकडे स्टाफ आहे ज्याला तुम्ही विक्रीसाठी नवीन घेतलाय, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे बेसिक आहे, सेल्स मधला अतिशय बेसिक सब्जेक्ट आहे. तो सब्जेक्ट म्हणजे काय? प्रोडक्टचे फीचर्स आणि बेनिफिट्स. बघा, आपण जेव्हा एखादा कस्टमर आपल्याकडे येतो, आपल्याला त्याची मागणी सांगतो आणि मग त्याच्या मागणीच्या अनुषंगाने आपण आपल्याकडून त्याला माहिती देतो. तर या माहिती देण्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी समाविष्ट असायलाच हव्यात. म्हणजे प्रोडक्टचे फीचर्स जे की आपल्याला तोंडपाठ असायला हवेत आणि त्या अनुषंगाने कस्टमरच्या अनुषंगाने कस्टमरला होणाऱ्या बेनिफिटची लिस्ट. बघा, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लिस्ट मध्ये लिखित स्वरूपामध्ये आपल्याकडे असायला हव्यात आणि ह्या पाठ असायला हव्यात. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही विक्री करताय मोबाईलची, तर मोबाईलचं फीचर असू शकतं मोबाईलची बॅटरी. 5000 mAh ची बॅटरी आहे सर, तुम्हाला दिवसभर चार्ज करावा लागणार नाही, हे त्याचं बेनिफिट झालं. समजा माझ्याकडे डिलिव्हरी सर्व्हिस आहे, मी म्हणतोय की सर माझी सर्व्हिस फास्ट डिलिव्हरीची आहे, तर ग्राहकाचा फायदा काय होऊ शकतो की तुम्हाला वेळेवर प्रोडक्ट मिळणार. माझ्याकडे समजा घाण्याचं तेल विक्रीसाठी आहे, माझ्याकडे 100% शुद्ध डोळ्यासमोर बनलेलं तेल मिळतं सर. याचा फायदा असा आहे, केमिकल नसल्यामुळे आरोग्याला अपाय नाही. म्हणजे काय केलं आपण? प्रोडक्टचे फीचर्स पाठ केले आणि त्याचे बेनिफिट्स पण पाठ केले. बेसिक सेल्स स्पीच मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाठ करून ठेवाव्या लागतील. म्हणून तुम्ही जर नवीन विक्रीमध्ये असाल तर एक प्रोडक्टच्या फीचर्सची लिस्ट बनवा, दुसरी प्रोडक्टच्या बेनिफिटची लिस्ट बनवा आणि हे पाठ करून त्याची प्रॅक्टिस करून तुम्हाला कस्टमर समोर प्रेझेंट करता येईल.